झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे। झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवरील व ब्लॉगवरील 10 ठळक घडामोडी। ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाऊदपूर येथे आळणीच्या प्रकरणानंतर अनैतिक संबंधास कटाळून दुसरी घटना। परमेश्वर गुलाब गडदे वय वर्ष 55 याने केली आत्महत्या। ऋतुजा बंडगर यांनी पोलिसात दिली तक्रार। वर्षाला सणासुदीच्या शिधापत्रिकेवर मोठा गाजावाजा करून महायुती सरकारने केलेला आनंदाचा शिधा, यावर्षी या अनंताच्या शिध्याला लावली सरकारने कात्री। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे 29 ऑगस्टला मोर्चात सहभागी होणार नाहीत त्यांना निवडणुकीत पाडून धूळ चारावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात चावडी बैठकाचेही आयोजन करण्यात आलेले आहे। धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर या ठिकाणी मुख्य व इतर ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। चोराखळी येथे कालिका कला केंद्र परिसरात झाला गोळीबार, यामुळे उडाली मोठी खळबळ। या हल्ल्यात संदीप गट्टे हा 40 वर्षीय इसम जखमी झाला असून त्यावर वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, धाराशिव येथे आहेत उपचार सुरू। उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकरी यांची ऊस बिले थकविली आहेत। अशा कारखान्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देऊन केली आहे मागणी। लोहारा येथे जेवळी रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ 5,20,000 रुपयाच्या मुद्देमालासह गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या कारणामुळे यशवंत तुळजाप्पा आलूरकर यांच्यावर केला गुन्हा दाखल। देवशिंगा नळ येथे शेजारी शेत करीत असल्याचे सहन न झाल्याने 5 एकर शेत जाळले। राजकुमार लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगीता सुरवसे, विलास शिंदे, इब्राहिम शेख यांच्यासह 3 अनोळखी व्यक्तीवर अट्रॉसिटीचा झाला गुन्हा दाखल। तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्या बनावट दस्तावेज प्रकरणी विशाल छत्रे यांच्या तक्रारीनुसार कोर्टाने जामीन फेटाळला। या होत्या उस्मानाबाद, धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तसेच झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।